रत्नागिरी शहराला एकेकाळी या पानवल धरणातूनच पाणी पुरवठा व्हायचा आणि नंतर मग 84-85ला शीळ धरण अस्तित्वात आलं. या धरणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्यातलं पाणी एक ग्रॅव्हिटीने जातं, त्यामुळे विजेचा वापर ह्याच्यावरती करता येत नाही. त्यामुळे वीज बिलामध्ये नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळायचा आर्थिकदृष्ट्या. आज गेले अनेक वर्ष ह्या धरणामध्ये गाळ साठल्यामुळे ह्या धरणाची क्षमता पण कमी झाली गळतीमुळे, आणि तिचं पाण्या पुरवठ्याची क्षमता आणि त्याच्या चारी बाजूचं बंदिस्त बांधकाम सुद्धा ढेसाळलं. पालकमंत्री उदय सामंतांनी यांनी स्मार्ट सिटी योजनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उचलला, तो पानवल धरणाचं मजबूतीकरण. आणि त्या दृष्टीने सुमारे 16 कोटी रुपये खर्च करून या पानवल धरणाचं मजबूतीकरणामध्ये गाळ काढणे, आजूबाजू जॅकेटिंग करणं, म्हणजे जे काळेत्री दगडाचं जे धरण आहे ते पूर्णपणे बंदिस्त करणं, मजबूत करणं, की जेणेकरून त्याच्यातून होणारा पाणी पुरवठा हा शहराला अधिक प्रमाणात होईल आणि शीळ धरणावरचा पाणी पुरवठ्याचा ताण बराचसा कमी होईल. या हेतूनेच आज इथे निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत या धरणाचं काम चालू आहे. अतिशय वेगाने काम चालू आहे, गाळ काढण्याचं काम चालू आहे आणि जवळजवळ 65 वर्षापूर्वीच्या धरणाला पुन्हा एकदा नवं रुपडे येईल आणि ते नवं रुपडे येताना सुद्धा रत्नागिरीकरांना पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शीळ धरणावरती जो वाढता ताण आहे, हा शीळ धरणातलं जवळजवळ 15-16 MLT पाणी हे शहराला घेतलं जातं आणि पावसाळ्यामध्ये पानवल धरणाचं पाणी घेतलं जायचं. पण आता गाळ काढल्यामुळे पाण्याची खोली वाढल्यामुळे पाण्याचा साठा अधिक होणार आहे आणि जवळजवळ 4 ते 5 महिने अतिरिक्त पाणी या धरणातून रत्नागिरी शहराला मिळणार आहे. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंतांनी या बाबतीतला घेतलेला निर्णय हा शहरवासियांच्या दृष्टीने अत्यंतच महत्त्वाचा म्हणावा लागेल. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.